हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू चॅनल. आपल्या मैत्रिणींचा सकाळचा रोजचा प्रश्न, पोळ्या करायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे पोलपटावर न करता शॉर्टकट आहे. 2 पेज कापून घ्या, पेज घ्या. मी इथे पीठ मळून घेतलं आहे, त्याच्या बारीक बारीक लोई करून घेतले आहे, अशा मस्तपैकी छान. जिचे आपण पापडाला करतो. कागद लावून घ्यायचा, सरळ सोपं धरायचा, 2 असं सुंदर असे असं दाबून घ्यायचं. दाबल्यानंतर हे बघा, तुमची सुंदरशी पोळी, गोल मटोल पोळी तुमची रेडी. बस तुम्हाला ही पोळी घ्यायची आणि त्यावर टाकायची. बस हे बघा, पटपट होतं, झटपट होणारी गोष्ट आहे, एकदम फास्टमध्ये. बस तुम्हाला पेपर ठेवायचा आहे, दाबून घ्या. जितकी मोठी करायची असेल तुम्ही तितकं त्याच्यावरती प्रेशर दिलं की ती पोळी तुमची तेवढी मोठी दाबल्या गेली आणि गोल मटोल अगदी हे बघा एकसारखी झाली आहे. कोणत्याच आकाराने फाटली नाही आहे, काहीच नाही. आणि अगदी सुंदर अशी पोळी तुमची बनवून रेडी आहे. हे बघा, एक साईज. नवीन मैत्रिणींसाठी, ज्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे, पोळींसाठी, की ज्यांना पोळ्या करायला त्रास होतो, वेळ नसतो तेवढा लाटण्यासाठी, तर तुम्ही हे करून अजून दुसरं काही काम पण करू शकता. हे बघा, माझ्या आत्ताच झटक्यात किती पोळ्या झाल्या तुमच्या समोर तुम्ही बघता. 2 तवे ठेवले आणि आता माझ्या किती पोळ्या रेडी आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, ते आम्हाला हाताने पोळ्या भाजायची सवय आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. हे बघा, किती सुंदर पोळ्या बनत आहेत. आता मी ही पोळी तुम्हाला भाजून दाखवते आणि माझी हे बघा तिसरी पोळी तयार आहे. 2 पोळ्या ऑलरेडी तव्यावरती आहे, फक्त तवा तापून द्यायचा. बस हे बघा, मग याच्याने तुम्हाला खूप सोपं होईल. आणि हे बघा, असं पीठ मळून त्याच्या लोई करून घ्यायच्या, गोळे मस्त गोल गोल, आणि मस्तपैकी फक्त दाबायचं. बस बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मग वाटून तुमचं तेल तुम्हाला किती लावायचं ते थोड्या प्रमाणात तुम्ही ते लावू शकता. सुंदरशा पोळ्या तयार झाल्या. ही पण एक झाली तयार. आता मी गॅस बारीक करून देते तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा, अगदी मस्त गोलमटोल गरम आहे, एकसारखे पोळी तयार होते आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला ही गोष्ट करणं जास्तीत जास्त सोपं जातं. ज्यांच्या घरात जास्त माणसं आहे, त्यांना पोळ्या लाटण्यातच